नमस्कार सगळ्यांना, समर्थ किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीची मसालेदार आणि खूपच चविष्ट मसाला भरली भेंडी। ही भेंडी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। ज्यांना भेंडी आवडत नाही ते सुद्धा खूप आवडीने खातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम साहित्य पाहूया। आजच्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे 1 किलो ताजी भेंडी, 2 टोमॅटो, 4 कांदे, लसूण, कोथिंबीर, मॅगी मसाला, मीठ, तिखट, गरम मसाला, चिकन मसाला आणि जिरे पूड। सर्वप्रथम गॅसवर कढई गरम करून घ्यायचा आहे। त्यामध्ये चिरलेले कांदे आणि टोमॅटो घालून छान परतून घ्यायचा आहे। आलं किसून घेतलेलं आहे, लसूण सोलून घेतलेला आहे, आता त्यामध्ये किसलेलं आलं, सोललेल्या लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घालून छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून यातला कच्चा वास जावं यासाठी। हे सर्व साहित्य छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। यामुळे मसाल्याचा अप्रतिम चव आणि सुगंध येतो। आता हा परतलेला मसाला कोथिंबीर पण टाकून छान परतून घ्यायचा आहे। आता हा परतलेला मसाला पूर्णपणे थंड होऊ द्या। थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढायचा आहे आणि वाटून घ्यायचा आहे। तर वाटून घेतल्यावर त्यामध्ये मॅगी मसाला, काळं तिखट आणि मीठ घालून परत एकदा मिक्सर करायचा आहे। आता मसाला तयार झालेला आहे। आता भेंडी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। भेंडीचं वरचं आणि खालचं टोक कापून घ्या। आता प्रत्येक भेंडीला मधोमध चीर द्या, मात्र भेंडी पूर्ण कापू नका, फक्त मसाला भरता येईल इतकीच चीर द्या। आता तयार केलेला मसाला प्रत्येक भेंडीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। सगळ्या भेंड्या अशा प्रकारे भरून तयार ठेवायचा आहे। आता गॅसवर तवा गरम करायला ठेवायचा आहे। तवा गरम झाल्यावर त्यावर या मसाला भरलेल्या भेंड्या एका मागोमाग एक व्यवस्थित रचून ठेवायचं। आता वरून साधारण 1 चमचा तेल घाला आणि मध्यम आचेवर काही मिनिटे शिजू द्या। नंतर हलक्या हाताने भेंड्या पलटवायचा आहे। दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूनी सुंदर भाजून झाल्यानंतर भेंड्या तयार आहेत। हलक्या हाताने असं दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे मसाला भेंडी तयार आहेत। आता गॅसवर कढई ठेवायचा आहे। त्यात थोडंसं तेल गरम करा। तेल गरम करून झाल्यावर उरलेला मिक्सरमध्ये राहिलेला मसाला यामध्ये घालायचा आहे। 2-3 मिनिटं छान परतून घ्या। त्यानंतर त्यामध्ये थोडासा चिकन मसाला, गरम मसाला आणि जिरेपूड घाला। या रेसिपीमध्ये जिरेपूड खूप महत्त्वाचं आहे, यामुळे ते अजिबात स्किप करू नका। सर्व मसाले छान परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये अर्धा कप गरम पाणी घालून मसाला 2 मिनिटं उकळू द्या, म्हणजे मसाला एकजीव होईल। त्यानंतर भाजून ठेवलेला मसाला, भरलेल्या भेंड्या जे आहेत या ग्रेव्हीमध्ये अलगद सोडा, हलक्या हाताने परतून घ्या, म्हणजे प्रत्येक भेंडीवर मसाला छान कोट होईल। फक्त 2 मिनिटं शिजू द्या आणि गॅस बंद करा। आपली मसाला भरली भेंडी तयार आहे। ही भाजी गरमागरम चपाती सोबत खूप अप्रतिम लागते। एकदा नक्की करून बघा।
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.